आतमध्ये बी वाजते बघा, झाडावर पिकलेली बी आहे. 300 रुपये किलो, 280 ते 300. ओरिजिनल संकेश्वरी मिरची म्हणजे ही किती लांब आहे बघा. पांडी 260. पिकलेला हापूस आंबा जसं इंदुरी धण आहे बघा, गोल्डन धणा म्हणतात त्याला. नख लावलं तरी तेल बघा किती आलं. खरी दालचिनी म्हणजे ओरिजिनल दालचिनी ही बघा. जम्बो साईज जायफळ ओरिजिनल खसखस आहेत, काही कचरा आहे का बघा. क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज. कलर बघा किती सुंदर आहे. तर आम्ही नेक्स्ट टाइम त्यांच्याच दुकानात. हे दुकान आपलं मराठी माणसाचं आहे आणि मराठी माणसं जास्त विश्वासू असतात. ते कुठल्या गोष्टीत आपल्याला फसवत नाही. 3,500 रुपये मध्ये 7 किलो, 5 किलो मिरची आणि 2 किलो गरम मसाले. आणि दादाचं युट्यूब चॅनल बघून आलेला मी कन्सेशन पण दे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण आलो पनवेलच्या मिरची गल्लीमध्ये. दरवर्षी आपण या ताईंच्या दुकानामध्ये येतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की इकडे जे तुम्हाला उत्तम दर्जाचे जे आहेत ते गरम मसाले, पुन्हा मिरच्यांचे भाव सर्व काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आणि मराठी उद्योजकाचं दुकान आहे, तर नक्कीच आपण जाणार आहोत आणि सपोर्ट करणार. आणि त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा. चला तर मग व्हिडिओला चालू करूया, पाहूया की यंदा मिरचीचे भाव काय चालू आहे. आणि पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि इथलं गुगल लोकेशनसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे. हाय, नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी अंजना वाणी मिरचीवाली. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे 2026 मध्ये. आज ह्या वर्षी मिरच्या बघा, रेट बघा आणि आपल्याकडून खरेदी करा. ताई, या वर्षी काय आहे, मिरच्यांचा भाव कसा आहे? मिरची थोडं काश्मीर आणि बेडकी थोडं महाग झालेली आहे. बाकी रेट व्यवस्थित आहेत, फक्त काश्मीर बेडकी थोडंसं महाग झालंय. त्यावर्षी पावसामुळे थोडंसं माल कमी आहे. आंध्रामध्ये पाऊस आहे, त्याच्यामुळे थोडंसं माल कमी आहे यावर्षी. माल कमी म्हणजे काश्मीर बेडकीचा भाव टाईट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? सर्व माझ्याकडे 22-23 प्रकारचे मसाले आहेत, गरम मसाले आणि सर्व प्रकारच्या मिरच्या आहेत. आणि विथ त्यांचे भाव वगैरे सगळं. हो. आणि क्वालिटी सांगणार. क्वालिटी एक नंबर. क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज रेट नाही अजिबात. रेट मध्ये 19-20 होणार, पण क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज. एक नंबर क्वालिटी देणार तुम्हाला. आणि आपण गेले कित्येक वर्ष आपण व्हिडिओ करतोय, कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर. तुम्हालाही धन्यवाद दादा की तुम्ही फेमस करताय, त्याच्यासाठी तुम्हाला आमचं पहिलं प्राधान्य असतं मराठी माणसांना. आज शिवजयंती आहे. हो, आज महाराजांची कृपा आहे आपल्यावर, त्याच्यामुळे मी आज तुमच्या समोर उभी आहे, महाराजांमुळेच. वा, चला मग आपण चालू करूया, पाहूया. ही काश्मीर आहे बघा. अच्छा, ही कलर साठी वापरतो? फक्त कलर आणि तरी. अच्छा, कलर आणि तरी साठी. फक्त कलर आणि तरी. ही बिलकुल तिखट नाहीये, फक्त कलर आणि तरी आहे ही. ही आज आहे 680 रुपये किलो. 680 रुपये किलो. आणि डेट काढलेला आहे. आणि ह्याच्यापेक्षा भारी माल आहे 720 रुपये किलो. अच्छा, यामध्ये दोन क्वालिटी आहे. 2 क्वालिटी आहे. 720 रुपये किलो, फक्त कलर आणि तरी, बिलकुल तिखट नाही. अच्छा. आणि कलरची तुम्ही गॅरंटी सुद्धा देता ना? 100% गॅरंटी देणार कलरची. 100% गॅरंटी. बिलकुल वर्षभर तरी कलर बिलकुल उतरणार नाही. बघा, हिचं फळ बघा किती मोठं आहे. बरोबर, एक नंबर फळ आहे. झाडावर पिकलेली बी आहे. बी बघा पूर्ण. हे असं कोण दाखवत नाही, आतमध्ये भरलेलं आहे, पूर्ण भरलेलं आहे बघा. आणि बघा, पिवळ्या कलरची बी आहे बघा. माल छान. पिवळ्या कलरची बी म्हणजे झाडावर तयार झालेली मसाल्यासाठी मिरची असते, तिचंच बी पिवळं असतं. नाहीतर सफेद बी असतं, ते कच्चा माल असतो, त्याच्यामुळे तो स्वस्त असतो. जिथे स्वस्त आहे तिथे समजायचं की तो कच्चा माल आहे. आता ते पोयनाड वगैरे मध्ये जातात. हो, सगळीकडे मिळतो तो. नाही अशातला भाग नाही, सगळीकडे मिळतो, पण तो कच्चा माल असतो म्हणून स्वस्त असतो. हे पिकलेला तयार माल आहे बघा. किती लाल भडक आहे बघा मिरची आतमध्ये. बी बघा त्याचा पूर्ण येलो कलरची आणि सुकट हाक बी आहे बघा. बी बघा कसं आहे बघा, छान. तशीच ही बेडकी आहे. ही कोणत्या गावातून येते? आंध्रामधून येते. हनीगिरी बेडकी म्हणतात. हनीगिरी बेडकी आहे ही. आवाज बघा मिरचीचा एकदम सुकट आहे, खूप छान माल. वाळवून ठेवली आहे तुम्ही? हो, जो दांडी कट माल असतो, जेवढा पण दांडी तोडलेला माल आहे ते आपण स्वतः सुकवून देतो. अच्छा. आणि याचा काय भाव चाललाय? ही 440 ते 480 पर्यंत क्वालिटी प्रमाणे आहे. ह्याच्यामध्ये गुजरात एक बेडकी येते, ती स्वस्त असते. 300 रुपये 350 रुपये पर्यंत बेडकी आहे ही गुजरात बेडकी. पण ही आंध्राची बेडकी आहे. आंध्राची बेडकी वजनाला बघा जड असते, हलकी नसते. तिच्यात बी पूर्ण भरलेलं असतं आंध्रा बेडकी मध्ये. वजनाला पण ती खूप जास्त असते आंध्रा बेडकी. आणि ती वाली हलकी असते. ती दिसायला एवढी छान असते, हिच्यासारखी सुंदर असते ती गुजरात बेडकी. पण ती फक्त तिखट असते, तिला एवढा कलर नसतो. तशी ही आंध्रा बेडकी आहे ना,
कलर आहे, तिखट आहे, मीडियम तिखट आहे, जास्त हाय तिखट नाही, बरोबर. मीडियम तिखट आहे, कलर आहे आणि स्मेल खूप सुंदर आहे हिचा. बरोबर. खूप छान आहे हिचा स्मेल, एक नंबर स्मेल आहे आणि एकदम फ्रेश आणि पण आहे बघा. fresh तुम्ही आहे, या माल बघा. वर्षाचा माल आहे, एक ग्रीन नंबर. कलरचं डेट आहे, हो बघू हो शकता. खूप छान आहे बघा, एकदम मस्त माल आहे. आणि ही पांडी आहे, पांडी दांडी आहे. तोडलेली पांडी 320 ते 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. 300 ते 320 रुपये 300 किलो ते क्वालिटी 300. प्रमाणे. क्वालिटी बघा, जसं वरती माल आहे अच्छा. तसंच खाली पण माल हो, आहे. बऱ्याच जागी असं सांगतात की खाली वेगळा माल हा, असतो का? तसं नाही बघा, क्लिनिंग बघा. आणि मेन म्हणजे आपण जो भर दिलेला आहे तो क्लिनिंगला दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं क्लिनिंगचं बघा, जसं वरती माल आहे तसंच खाली बरोबर. पण माल आहे. एकदम क्लीन बरोबर. बघा. आणि ह्याचं पण बी बघा, फळ बघा किती मोठं हो. आहे, एवढं मोठं फळ आहे बघा. बरोबर. बी पण बघा, आतमध्ये बी वाचते बघा तुम्हाला. बी हो. बघा, पिवळं धमक बी आहे, बरोबर. एकदम छान माल आहे. आणि ही मीडियम तिखट आहे. आणि अच्छा. सर्वात जास्त तिखट म्हणजे लवंगी, लवंगी. दांडी तोडलेली लवंगी. ही कुठून 300. येते? आंध्रामधून. आंध्राची मिरची जास्त स्पायसी असते. अच्छा. हा, कोल्हापूरची पण येते ही, पण कोल्हापूरची मिरची मध्ये कचरा जास्त असतो. अच्छा. हा, छोटी साईज असते ती, कचरा जास्त असतो कोल्हापूरच्या मिरचीमध्ये. ही जी आंध्राची मिरची आहे ना, ती तिखट पण आहे आणि क्लिनिंग सगळ्यात अच्छा. महत्वाचं म्हणजे साफ केलेलं साफ माल सुथरं आहे. आहे. आणि सुकट हाक माल आहे, एकदम क्लीन. हे बघा, बरोबर. एकदम क्लीन माल आहे आणि सुकट हाक माल आहे. बरोबर. ही तिखटाला जास्त आहे खूप. लवंगीचा काय भाव चाललाय? लवंगी दांडी तोडलेली 320 ते 300 रुपये. क्वालिटी प्रमाणे 10-20 रुपये फरक असतो. तुमच्याकडे विथ दांडीवाली पण भेटते? हो हो हो. आणि दांडीवाली 280 ते 300. अच्छा. 280 ते 300 क्वालिटी. दांडीवाल्या मिरचीमध्ये पण कचरा काहीच नाहीये, हा. पण शेती माल आहे त्याच्यामुळे थोडासा खडाकाडी कचरा असणार, बरोबर. बाकी एक्स्ट्रा कचरा काहीच नाहीये. बरोबर. पण मिरची बघा, मिरचीचा आवाज बघा, एकदम सुकाटाक, हो, एकदम खळखळीत आहे. खळखळीत, एकदम सुकाटाक माल आहे. बरोबर. तशी दांडीवाली काश्मीर काश्मीर. कलर आहे छान, फळ बघा किती मोठं फळ आहे आणि सुकाटाक माल आहे, एकदम सुका माल आहे बघा, बरोबर. एकदम सुका. आणि फळ पण मोठं आहे. आणि काश्मीर फक्त कलर आणि तरीसाठी. अच्छा. हा, काश्मीर तिखट नाहीये. हे बघा, त्याच्यापेक्षा हा भारी माल आहे बघा, एकदम मस्त. ती जी काश्मीर दाखवली हा. त्याच्यापेक्षा हा माल एकदम भारी आहे अच्छा, बघा. म्हणजे तुमच्याकडे प्रत्येकामध्ये 2 क्वालिटी? 2 क्वालिटी, म्हणजे ज्याला कोणाला परवडतं त्या हिशोबाने. बरोबर. ही सिमला मिरची, हा. ग्रेव्हीला थिकनेसपणा, घट्टपणा घट्टपणा. आणण्यासाठी. हा, म्हणजे भाजीला ह्या मिरचीमुळे पाणी नाही सुटत. अच्छा. भाजी बनवताना रस्सा वेगळा, भाजीचं पाणी वेगळं असं होतं. तसं ह्या मिरचीमुळे तसं होत नाही. हिच्यामुळे रस्सा घट्ट होतो, म्हणून ही मिरची वापरायची. अच्छा. ही शक्यतो आगरी कोळीमध्ये वापरतो आपण. अच्छा. हा, ही मिरची आगरी कोळीमध्ये आणि असते. याचा भाव काय चाललाय? ही 500 रुपये किलो आहे. अच्छा. 500-550 क्वालिटी प्रमाणे. आणि त्याची दांडी आणि विदाउट दांडी मध्ये काय फरक आहे भाव मध्ये? 20 रुपये ते 40 रुपये. काश्मीर आणि बेडकी 20 रुपये ते 40 रुपये. लवंगी 50-60 रुपयाचा फरक आहे, कारण का तर- लवंगी एकदम बारीक असते आणि तोडायला हाताला आग होते, त्याच्यामुळे बायकांचं पण ते रेट जास्त आहे. करेक्ट. त्याच्यामुळे मग ते रेट, लवंगीचं रेट आणि पांडीचं रेट थोडं दांडी तोडलेलं जास्त आहे. आणि जुनी माणसं दांडीवाली जास्त जुने प्रिफर वाजता करतात. दांडीवाले घेतात की त्यांना स्वतः, बायकांना असं सिनियर सिटीजनला की मी स्वतः दांडी तोडणार हा. आणि मसाला. जेव्हा बायका दांडी तोडतात स्वतः, तेव्हा त्यांना वाटतं की मसाला झालाय माझा तयार. अच्छा. मग ते आयतं न्यायचं. पण आताच दांडी तोडलेला माल म्हणजे जे जॉबवाले आहेत त्यांच्यासाठी पण बरं आहे. हो, हो. किंवा हा दांडी तोडलेला माल पटकन होतो याचा मसाला. घरी जायचं, 2 तास उन्हात ठेवायचं, हा. माल तयार. अच्छा. हा, एका दिवसात मसाला तयार होतो. 2 तास बरोबर. मिरचीला आणि ऊन दांडी द्यायचं. पण व्यवस्थित तोडली आहे. काही व्यवस्थित जण म्हणतात तोडलेली ती आहे. डेट ठेवायची. हा, व्यवस्थित आहे बघा, माल बघा, क्लिनिंग बघा किती एकदम छान साफ केलेलं माल आहे. डेट मध्ये चव असते ना? चव असते, दांडीमध्ये चव असते. त्याच्यानंतर बरोबर. ही संकेश्वरी मिरची माल आहे. निपाणीची आहे? नाही, ही निपाणीची संकेश्वरी नाही. अच्छा. पण ही मार्केटमध्ये संकेश्वरी म्हणून विकली जाते. अच्छा. ही मिरची- रेलिश आहे का? हा, ही मिरची रॅलिश आहे. हा, रेलिश तिला आहे. रॅलिश म्हणतात. पण हिचा कलर बघा किती छान आहे, बरोबर. छान आहे. पण ही मार्केटमध्ये संकेश्वरी म्हणून विकली जाते. अच्छा. ओरिजिनल संकेश्वरी मिरची म्हणजे ही आहे निपाणीची. ही निपाणीची संकेश्वरी. ह्याला पीळ असतो ना? हा, हिला पीळ असते आणि एकदम आणि पातळ एकदम साल लांबट असते. लांब असते एकदम आणि पातळ अशी साल असते एकदम. हो. म्हणजे असं तुम्ही हिला, जसं आपण इतर मिरच्यांना पकडलं हा. तसं हिला पकडता येत नाही. हिला तुटते ही पकडलं की लगेच चुरा होतो हा, तिचा. correct. कारण की हिचं जे वरचं जे साल आहे ना ते एकदम पातळ असतं. बरोबर. आणि एवढी मोठी मिरची आहे बघा ही. बघा, बरोबर. ओरिजिनल ओरिजिनल संकेश्वरी मिरची म्हणजे ही हीच. आपल्याला पाहायला मिळत नाही ही सहजासहजी. पाहायला मिळत नाही. ही ओरिजिनल बघा किती लांब आहे बघा, बरोबर. किती मोठी मिरची आहे हो. बघा ही. आणि याला हिचं शेवटी बघा, असा अर्धी- पीळ येतो. शेवटपर्यंत हिला पीळ असतं. ही बरोबर. टेस्टिंग साठी. हिच्या दांडी सुद्धा मसाल्यामध्ये टाकायची. हिच्या दांडीमुळे काय, अच्छा. मसाला चवीसाठी काय- ना? चवीसाठी. बायकांचं म्हणणं असते की मसाला भुरा होतो, सफेद पडतो, काही तसं काही नाही. हिच्या दांडीमध्ये टेस्ट असते, त्याच्यामुळे दांडी सकट मिरची दळायची. ही अच्छा. खूप छान मिरची आहे. आजचं रेट आहे 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो. अच्छा. 1200 दर रुपये. दिवशी भाव दर वर खाली दिवशी होतो? रेट कमी जास्त होतं. वर जसं खाली होतो. मालाची आवक आहे,
मिरची म्हणजे शेतीमाल आहे, तो काय कंपनी प्रोडक्ट नाहीये. त्याच्यामुळे जशी आवक असेल, जसं उत्पन्न असेल त्याप्रमाणे रेट होतं. त्याच्यानंतर पावसाचा लहरी स्वभाव, त्याचाही आमच्या धंद्याला फरक पडतो. हे बघा, ही ओरिजिनल संकेश्वरी एवढी मोठी आहे बघा. यामध्ये आणि यामध्ये खूप फरक आहे बघा. ही बघा, दोन्ही हातात घेऊन दाखवू शकता हो, ही बघा कशी आहे, ही बघा, आणि ही बघा कशी आहे. आता मार्केटमध्ये तुम्ही संकेश्वरीच्या नावाखाली रेलीज घेत असता आणि तुम्ही म्हणता की कमी आहे, भाव कमी आहे. लोक अशी बरेच व्ह्यूअर्स कमेंट करतात. 400 रुपयापासून पण स्टार्ट आहे, 250 ला पण मिळते. 250 रुपये किलो पण मिळते, 400 रुपयाला 600 रुपये, पण ही 1200 रुपये, म्हणजे डबल टिबल भाव आहे. थोडस गिरायकाने पण विचार करावा की ही एवढी महाग का, हाही आपण विचार करायचा. आणि रेट फिक्स नसतात, रेट कमी जास्त होतं, भाव फिक्स नसतात. आता होळी नंतर रेट वाढतील, अजून रेट वाढतील. ह्या वर्षी दरवर्षी कसं होतं, होळी नंतर रेट कमी होतो, पण माल येतं, आवक येतं मालाची. तशी ह्या वर्षी मालाची आवक खूप कमी आहे. या वर्षीचा माल आहे बघा, सर्व फ्रेश माल. त्यातली ती पांडी बघा, दांडीवाली पांडी 260 ते 280 रुपये किलो. खूप छान माल आहे बघा, आपण एकदम छान शायनिंग आहे बघा मालाला, एकदम सुंदर माल आहे एकदम. ही लवंगी खूप जास्त तिखट, खूप जास्त तिखट आहे ही, आंध्रा लवंगी आहे ही, आणि सुकटक माल आहे, एकदम क्लीन आणि क्लीन आहे बघा, कचरा नाहीये, बिलकुल कचरा नाहीये माला. भाव काय? 260 ते 280. ते 280. 300 रुपयाला पण आहे. आणि जर प्राइस जर वर खाली होते ताई, तर किती फरक पडेल? म्हणजे जर समजा आपला व्हिडिओ 20 ते 40 रुपयाचा वर खाली होईल, 20 ते 40 मध्ये भाव कमी जास्त होऊ शकतो. तर तुमचा लक असेल तर कमीही होईल. आणि ते भाव कमी ते आमच्या हातात पण नाहीये, जसं मालाची आवक असेल त्याप्रमाणे कमी. आणि आम्ही स्वतःहून सांगतो गिरायकांना की फिक्स रेट नाही. आज व्हिडिओ काढलाय म्हणजे हा आज रेट जो मी तुम्हाला सांगितलाय तोच उद्या असेल असं सांगू नाही शकत. रेट कमी जास्त 100% होणार. ही रॅलीज बघा, दांडी तोड संकेश्वरी म्हणून होय, दांडी तोडली विकली जाते संकेश्वरी नाही, पण ही संकेश्वरी नाहीये, ही रॅलीश आहे. ताईंचं मला एक आवडतं, दरवर्षी आम्ही या शॉप मध्ये येतो, प्रामाणिकपणे सांगतात की ही रॅलीश आहे, ही संकेश्वरी आहे, ही ओरिजिनल संकेश्वरी, ही डुप्लिकेट संकेश्वरी आहे. ही संकेश्वरीच्या नावावर खपली जाते, विकली जाते बाजारामध्ये, पण ही ओरिजिनल संकेश्वरी. जो खरोखर खाणारा खवय्या आहे त्याने हीच खावी. खूप छान आहे ही मिरची आणि मसाल्याला टेस्ट येते, मस्त माल आहे हा. हळद आहे, हे हळद आहे बघा, सेलमची ओरिजिनल सेलमची हळद बघा, काय माल आहे, क्या बात आहे, एक नंबर माल आहे बघा, सुपर माल आहे बघा, एक नंबर. साईज बघा, 340 ते 360 रुपये किलो. सॅफ्रॉन कलर येतो. हे बघा, हा कलर पिकलेला हापूस आंबा जसं बाहेरून दिसतो तसं ही हळदीचा कलर आतून, आणि त्याला त्याचे सर्कल आहेत बघा आतून, एकदम खूप छान आहे हळदी. ही हळद दळून आणल्याच्या नंतर तुमचं घर म्हणेल की ताईने हळद दळून आणलेली आहे, एवढं सुंदर स्मेल आहे, खूप छान आहे ही हळद. यामध्ये कोणकोणते टाईप येतात हळदमध्ये? हळदीमध्ये एक सेलम आली, ही सेलम आहे, निजाम हळद आहे. अच्छा, निजामची पण हळद ती तोडून पाहिल्यानंतरच कळतं. तोडून पाहिल्यानंतर कलर बघायचा आणि स्मेल बघायचा. कलर बघा किती सुंदर आहे, हिचा कलर खूप छान कलर आहे. धणा इंदुरी, स्पेशल इंदुरी धणा आहे बघा, गोल्डन धणा म्हणतात त्याला, स्पेशल इंदुरी धणा आहे. स्मेल बघा किती जायचं, तुम्हाला स्मेल आलं असेल, किती सुंदर आहे बघा, घडा खडा काळी कचरा काही नाही, क्लीन आहे, क्लीन आहे. आज एक बिलकुल म्हणजे बिलकुल कचरा नाहीये, एकदम साफ माल आहे बघा, एकदम छान आहे. तुम्ही याची पावडर ती केली ना, एवढं सुंदर पावडर होते ना याची, खूप छान स्मेल येतं पावडरला याच्या, खूप छान. आणि स्पेशल धना 260 ते 240 क्वालिटी प्रमाणे आहे, पण खूप छान माल आहे बघा. आता यामध्ये एक धणे अजून एक पाहतो, एकदम हिरवेगार असतो, एकदम हिरवागार धणा वापरायचाच नाही. हिरवागार धणा म्हणजे तो कलर मारलेला असतो, केमिकलचा कलर मारतात त्याला. काही बायकांची मागणी असते की ताई आम्हाला हिरवा धणा पाहिजे, हिरवा धणा कधीच घ्यायचा नाही, तो कलर मारलेला असतो, केमिकल असतं त्याच्यामध्ये. धणा खायचा असाच खायचा धणा, खूप छान आहे बघा, गोल्डन धणा घ्यायचं तर कलर मारलेला नाही, सगळ्यात महत्वाचं कलर मारलेला नाही, आणि पोटात जाणारा घटक आहे. आपल्याला खायचं येतो. जर आपण ब्रँडेड कपडे घालतो तर ब्रँडेड पण खायचं पण ब्रँडेड. हे जावंत्री बघा, जायफळचं फुल किती सुंदर आहे बघा, किती छान आहे. साईज बघा याची, कचरा नाहीये, क्लिनिंग अख्खं माल आहे बघा, एकदम छान. हे जे आतमध्ये जायफळ असतं, याच्या आतमध्ये जायफळ असते, जायफळचं फुल ह्याला जावंत्री म्हणतात. क्वालिटी बघा, पण माल बघा कसं एकदम छान आहे, आणि नॅचरल कलर आहे हा, नॅचरल कलर आहे, खूप सुंदर आहे. याचा काय प्राइस आहे?
भाव किलो 4,500 ते 4,000 रुपये किलो. किलो चाललंय. हा किलो पण एवढं नाही लागत आहे हा, हे मसाल्यामध्ये. थोडंसंच 50 लागतं. ग्राम 100 बरोबर. ग्राम त्याप्रमाणे लागतं, म्हणून पण मी तुम्हाला किलोचा भाव सांगते. बरोबर. 4,500 ते 4,000 क्वालिटी प्रमाणे रेट आहे. 4,500-5,000 पण माल आहे. बरोबर. तर हे बघा, हे जावंत्री आहे, मायपत्री आहे. मायपत्री. एक जावंती आणि मायपत्री ही थोडीशी स्वस्त असते, पण काही दुकानांच्या तुम्हाला एकच फुल दिलं जातो. हा. हे दोन्ही फुलं नाही देत. अच्छा. हा महाग आहे त्याच्यामुळे दोन्ही फुलं नाही देत. काही अच्छा. दुकानांच्या हा एकच फुल दिलं एकच जातं. दिलं जातं. हा, पण हे पण छान आहे. तरीचं काम करतो मसाल्यामध्ये. अच्छा. थोडस स्वस्त आहे, 1000-1200चा फरक पडतो ह्याच्यामध्ये. हा. तर हे पैसे वाचवण्यासाठी काही नाव नाही सांगत, पण काही दुकानदार एकच बरोबर फळ देतो. बरोबर. माल प्रॅक्टिसेस होत असतात. हा, बरोबर. दोन्ही फळ एकच दिलं जातं. तसं नाही, 2 फळ घ्यायचे कधी पण. जावंत्री आणि मायपत्री हे तरीचं काम करतं मसाला, त्याच्याने तरी येते मसाल्याला. बरोबर. आणि स्मेलचं काम करतो, सेंटचं काम करतो. खूप छान स्मेल येते याच्याने मसाल्याला. खूप सुंदर आहे मसाला. त्याच्यानंतर आपल्याकडे खोबरं आहे बघा, ओरिजिनल राजापुरी खोबरं. राजापुरी खोबरं. खोबरं बघा किती सुंदर आहे. वाटी बघा किती मोठी वा. वाटी आहे, एक नंबर जम्बो साईज आहे बघा. हो. वाटी बघा तुम्ही. आणि खोबऱ्याचे भाव कसे आहेत? आता वाढले होते, मी खूप असं जास्त. ऐकलं होतं. नाही, अजूनही रेट टिकून आहेत खोबरं. हा खोबरं 400 रुपये किलो आहे. हा. हे बघा, खोबऱ्याला नुसतं नख Oilचं लावलं ना, प्रमाण जास्त. नख लावलं तरी तेल बघा किती हा, आलं खोबरं. correct. एक नाही, इथे पण बघा तुम्हाला बघा तेल त्यासाठी किती आहे ते बघा. राजापुरी हो, प्रसिद्ध आहे. राजापुरी खोबरं वापरायचं. खूप छान. हा कांदा लसूण जो मसाला करतो आपण, घाटी बरोबर, मसाला, घाटावरचा त्याच्यासाठी मसाला. हा खोबरं वापरायचं. आणि याला बरोबर. तरी जास्त आहे. खूप छान. खोबऱ्याची साईज बघा, वाटीची हो, साईज बघा हो. किती छान. आणि क्लीन आहे. हो. क्लीन आहे माल बघा कसं आहे. खूप सुंदर माल आहे, एकदम आता याचा छान. भाव काय चालला? 400 रुपये किलो. 400 मोठी रुपये वाटी. किलो. ह्याच्यातली मोठी छोटी वाटी येते ना, एकदम छोटी वाटी. हा. ह्यातली अर्धा पीस असतं ते. अच्छा. हा, ते 350, 360, 340. अच्छा. पण ते राजापुरीच आहे असंही तेही बघून घ्यावं, सगळ्यात बरोबर. महत्वाचं. यामध्ये अजून कोणतं येतं खोबरं ताई? राजापुरी नंतर? आपल्याकडे हा राजापूरचा खोबरा आहे. हा. पुन्हा केरळचा पण येतो. केवळचा एक. केरळचा पण येतो. तो थोडासा म्हणजे यामध्ये कमी- राजापूरचा बेस्ट असतो. राजापूरचं एक नंबर खोबरं वापरायचं, राजापुरीच वापरायचं. परफेक्ट. लवंग बघा छान आहे. बघा इंडियन लवंग आहे. बघा किती छान आहे लवंग, बघा किती सुंदर आहे. स्मेल बघा किती. आणि क्लिनिंग बघा एक नंबर, बिलकुल कचरा नाही आहे, एकदम साफ माल आहे. साफ सुथरं स्वच्छ हो, हो, केलेलं, हो, म्हणजे हो, घरी हो. जाऊन काहीही करायची काही गरज नाही. जे मसाल्याचं सामान मी देते तुम्हाला ते साफ करायची गरजच नाहीये. बरोबर. साफ करून देतो आपण माल. हे बघा, दगडफूल मध्ये सगळ्यात जास्त कचरा असतो. बघा आपल्याकडे दगडफूल मध्ये कचरा नाहीये बिलकुल. बरोबर. बघा कसं माल आहे, एकदम फुल म्हणजे फुलच आहे. प्युअर माल आहे बघा, एक नंबर छानच माल आहे बघा. आपल्याकडे ऑनियन फ्लेक्स. ओनियन फ्लेक्स खूप सुंदर आहे बघा. सुकवलेला कांदा आहे, आपण स्वतः सुकवलेला कांदा आहे हा 10 किलो कांदा सुकवल्याच्या नंतर 1 किलो अच्छा. तयार होतो. आणि गेल्या वर्षी मी पाहिलं ना, असे पॅकेट होते पॅकेट तुमच्याकडे होतं हा बरिस्ता. लूज मध्ये आणलाय हा बरिस्ता. हा. मग बिर्याणीमध्ये बरोबर. आपण टाकतो भाजलेला कांदा, तळलेला कांदा तो. त्याच्यानंतर कांदा खोबऱ्याचा मसाला बनवतो, त्याच्यामध्ये हा कांदा त्याच्यामध्ये हा वापरला use जातो. होतो. हा कांदा आम्ही 10 किलो सुकवतो, त्याचा 1 किलो तयार होतो. अच्छा. आणि याची काय किंमत हा आहे? 120 रुपये पाव किलो. 1 किलो घेतो तर 40 रुपये कमी घेतो आपण, 440 रुपये किलो. छान. पण कांदा खूप सुंदर आहे, क्लीन आहे बघा, कचरा आहे का बघा काही. आणि ब्लॅक कलर पण नाही आलेला बघा कांद्याला. आपण स्वतः क्लिनिंग करून उन्हामध्ये सुकवलेला कांदा आहे. खूप छान कांदा आहे बघा. हा बाद्या खूप छान आहे बघा, अख्खं माल आहे बघा. स्मेल बघा तुम्हाला, स्मेल बघा कसं आला असेल, खूप सुंदर स्मेल आला असेल बघा. खूप छान आहे बघा, मस्त माल आहे एकदम. खूप Quality छान. एक Quality नंबर आहे. एक नंबर. तुमच्याकडे quality Quality मध्ये खूप no छान आहे. compromise. Yes. छान माल आहे एकदम बघा, मस्त कमालपत्र बघा. अजिबात एकही किडलेला पान नाहीये किंवा पानाने असं फोल्ड मारलेलं पण नाहीये बघा, बघा. अख्खं एकदम पान आहे. अख्खं पान आहे आणि क्लीन आहे. कलर पण बघा हो. नॅचरल कलर आहे, बिलकुल केमिकल कलर यूज नाही बरोबर. केलेलं, नॅचरल कलर आहे. बघा कसं माल आहे. छोट्या छोट्या गोष्टी छोट्या असतात. छोट्या गोष्टी आता त्या आपणच समजून घ्यायच्या. बरोबर. आणि बायकांना त्या गोष्टीची तर जाणीव आहेच की आपण स्वतः बदल बघायचं त्याच्यातलं. बरोबर. ही दालचिनी आहे बघा आपल्याकडे. हा. ही एक दालचिनी आहे, हिला सिगेर दालचिनी म्हणतात, सिगार दालचिनी. अच्छा. हा, ही झाडाची साल, दालचिनी म्हणजे झाडाची हा. साल. झाडाला तर ओरिजिनल साल अशीच येते. अच्छा. ही मशीन मध्ये करतात. ही मशीन मध्ये केली जाते, त्याच्यामध्ये त्याचा जो स्मेल जो असतो तो स्मेल निघून जातो, कलर निघून जातो. जी आपल्याला दालचिनीची टेस्ट हवी असते ती ह्या दालचिनीमध्ये आहे सगळी. आणि हिच्यामध्ये केमिकल वापरलं जातं पॉलिश करताना. हा, दिसायला छान दिसायला वाटतं. फक्त ही दिसायला खूप सुंदर आहे. ही बरोबर. दालचिनी फक्त दिसायला पण सुंदर आहे. actual मध्ये ही चांगली. ऍक्च्युअल खरी दालचिनी म्हणजे ओरिजिनल दालचिनी हीच. वा. झाडाची साल म्हणजे ही. ती तुम्ही खाऊन पण बघू शकता. स्मेल घ्या दादा, किती हो, सुंदर आहे बघा, हो. खूप छान.
खूपच सुंदर आहे, रिअल आहे, एकदम रिअल आहे. ओरिजिनल मसाल्यामध्ये दालचिनी हीच वापरायची किंवा वेट लॉस साठी वापरतो किंवा हा. काही औषधासाठी जेव्हा दालचिनी वापरतो दालचिनी पावडर तर हीच वापरायची, ही नाही वापरायची. हिच्यामध्ये केमिकल यूज आहे. अच्छा. हा. आणि ओरिजिनल झाडाची साल म्हणजे दालचिनी म्हणजे झाडाची साल तर आपण हीच वापरायची. आणि याची काय किंमत काय? ही 400 रुपये किलो पर्यंत आहे. अच्छा. रेट क्वालिटी प्रमाणे रेट होतो अच्छा. आणि रेट जसं मालाची आवक असते त्याप्रमाणे माल कमी जास्त होतो. बरोबर. मसाले वेलची आहे बघा, खूप सुंदर साईज बघा. मसाले वेलचीची किती छान आहे, एक नंबर साईज आहे बघा. तर ही फोडल्याच्या नंतर तिच्यातलं बी बघा, सीड्स बघा किती आहेत. एका दालचिनी मसाला वेलचीमध्ये किती सीड्स निघालेत बघा. बघा किती सीड्स आहेत बघा. आणि काही काहींची पोकळ असते ना, पोकळ काही असते. नसते. हा, मग ते स्वस्त द्यायला परवडतं ना. हो, हो. तर आपल्याला असं ओरिजिनल माल खायचंय तर मग थोडस रेट मध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं. जायफळ बघा आपल्याकडे बघा, जम्बो साईज जायफळ आहे. जायफळची साईज बघा कशी. जायफळ पण एकदम खूप मस्त छान आहे, आहे. मस्त हे असं आहे. वाजवून वगैरे चेक करतात ना? हा, ते हलकं असतं. हा. त्याला वरती कव्हर असतं. कव्हरच्या मध्ये आतमध्ये आपल्याला समजत नाही माल कसं आहे ते. हा, अच्छा. त्याचे हे साल नाही, याच्या वरती कव्हर नाहीये बघा. अच्छा. कव्हर काढलेलं आहे अच्छा. त्याच्यामुळे आपल्याला कळतं आत. आणि भरीव आहे, भरीव आहे. खराब नाही, एकही पीस बरोबर. खराब नाहीये बघा. साईज मोठी आहे, जम्बो साईज आहे जायफळची. खूप छान आहे बघा, मस्त माल आहे एकदम. आणि जम्बो साईज आहे, मोठी साईज आहे, कव्हर नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला कळतं आतमध्ये माल कसं आहे ते. छान आहे. हे बघा सुंठ बघा, आपल्याकडे सुंठ पण छान आहे बघा. सुंठ आपल्याला चहा मसाला किंवा इतर काही पावडर साठी त्याच्यामध्ये हे चुना लावलेला असतो वरती. अच्छा. हा, चहा मसाल्यासाठी किंवा कशासाठी ते चुना लावलेला नाही वापरायची. ही असं क्लीन सुंठ वापरायची. ही अच्छा. छान आहे बघा, प्लेन सुंठ आहे, मस्त सुंठ आहे एकदम ताई, सुंदर. तुमच्याकडनं टिप्स सुद्धा मिळतात म्हणजे आपल्या हो, व्ह्यूअर्सला. चहा आपण कुठे चहा मसाल्यामध्ये केलं की चहा फाटतो तर त्याच्यावरती चुना असतो त्याच्यामुळे तो चहा फाटतो. ही अच्छा. अशी क्लीन सुंठ वापरायची, अच्छा. त्याच्याने चहा फाटत नाही. मस्त आहे. त्याच्या आपल्याला बोर मिरची आहे फोडणीला देण्यासाठी, डाळीला फोडणीला देण्यासाठी बोर मिरची लागते. मिरची. ती पण आहे आपल्याकडे. खूप बरोबर. छान माल आहे बघा, फोडणीसाठी लागते हो, ही हो. मिरची. हा, खूप सुंदर माल आहे. हे पण हे टेस्टिंग साठी आणि तिखटासाठी पण वापरतो आपण. त्याच्यानंतर हे बघा तीळ आहे बघा, खूप छान तीळ आहेत बघा. वा. मस्त तीळ आहे, कचरा नाही बघा काहीच. सुंदर, हा. क्लिनिंग हा, एकदम सर्व छान गरम माल आहे. मसाला एकदम सर्व- clean आहे. सर्व एकदम क्लीन आहे, खराब खडाकाडी कचरा काही नाहीये. बरोबर. हे, घाटी मसाल्यामध्ये तीळ वापरले जातात. तीळ वापरतात, हा. बरोबर. त्याच्यामध्ये रस्त्याला घट्टपणा येतो. बडीशेप बघा किती छान आहे, कचरा नाही, खडा कचरा काही नाही, बरोबर. एकदम clean. आणि कचरा वगैरे नॅचरल नाही. कलर आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं की कलर नॅचरल आहे, बिलकुल केमिकल कलर नाही. यामध्ये पण एक येतो ना हिरवा कलर. त्याच्यामध्ये पण हिरवा कलर, जसं धण्याला कलर मारला जातो हा, तसं ह्याला तसंच. कलर मारला जातं. बरोबर. त्याच्यामुळे ते एकदम हिरवागार दिसतं. त्याच्या पानपट्टीवर बघा एकदम छोटी छोटी असते, बरोबर. मग ती स्वस्त असते. तसं नाही, हे स्पेशल मसाल्यासाठी वापरतो. रेट थोडं जास्त आहे, पानपट्टीवरची स्वस्त असते कारण ती मसाल्यासाठी वापरत नाहीये. छान आहे माल, मस्त आहे. याचं काय प्राइस आहे आता बडीशॉपची? 320 रुपये किलो. 320 रुपये हा. किलो. हे बघा जिरं बघा, जिरं, बिलकुल हा. कचरा नाही, एक नंबर जिरे बघा. वा. खडा काडी कचरा काही नाहीये. 350 ते 400 रुपये किलो. अच्छा. पण माल बघा, दाणा पण बघा किती मोठा दाणा आहे हो, जिऱ्याचा. हो. स्मेल बघा, तुम्हाला स्मेल आला असेल दादा आता. हो, हो. खूप सुंदर. आणि कचरा नाही बघा, अजिबात कचरा नाही, एकदम बरोबर. क्लीन माल आहे बघा, सुंदर माल आहे एकदम. जिऱ्याचा काय भाव चाललाय? जिरं 350 ते 400 रुपये किलो. क्वालिटी अच्छा. प्रमाणे घेतलं 400 रुपये किलो आहे. 350, 380, 400 रुपये किलो असं आहे. हो. रेट कमी जास्त होईल, बरोबर. रेट फिक्स नाही बिलकुल. गेल्या वर्षी खूप व्हायरल झालेलं, खूप त्यामध्ये कलर मिक्स कलर होतो. हो, पाणी हो, हो. टाकून चेक करत पाणी होते. टाकून चेक करत होते की जो वरती येतो तरंगतो. बरोबर. हा, ही स्पेशल मसाला राई आहे बघा आपल्याकडे. मसाला राई आहे ही. बरोबर. हिच्याने मसाल्याला तरी येते. जी आपण डाळीला फोडणीला टाकतो ना, हा, ती नाही वापरायची मसाल्यामध्ये. ही स्पेशल मसाला तरीवाली राई आहे. अच्छा. मसाल्यात वापरायची हीच राई वापरायची. जी आपण डाळीला फोडणीला टाकतो मोठी राई, ती नाही वापरायची मसाल्यात. अच्छा, ही मसाल्यात- वाली वापरायची. हा, मसाल्यात छोटी वाली. हा, ही तुम्ही हात लावून बघा आता, थोडंसं ऑइली वाटेल बघा आपल्याला. हा, यामध्ये ऑइल कंटेंट आहे. हा 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 हा, त्याच्यामुळे ही वापरायची मसाल्यामध्ये. खूप छान आहे, ही टेस्टी आहे, मेन तरी येते. अच्छा. हा, मिरी बघा, माझ्याकडे 2 क्वालिटीची मिरी आहेत. मिरी दाखवते मी तुम्हाला बघा. हा. ही बघा मिरीमध्ये पपईचा बी मिक्सिंग असतो. अच्छा. येस, त्याच्यामुळे काही ठिकाणी मिरी स्वस्त मिळते तुम्हाला. अच्छा. अजिबात पपईचं बी मिक्सिंग नाही. ओरिजिनल मिरी म्हणजे ते मिरी. कसं ओळखतात कसं? ते खूप हलकी असते. ते तुम्हाला असं तुम्ही प्रेस केलं की त्याचा चुरा लागतो आपल्या हाताला. अच्छा. ती जी पपईची बी आहे ना, ती हा, तुम्ही हा. असं
प्रेस केलं की हाताला चुरा लागतो. अच्छा, तसं त्याने नाहीये ते बघा. ओळखू शकतो हा त्याने, आणि हलकी असते, वजनाला एकदम हलकी असते ती. बरोबर बरोबर. आणि ह्याच्यातली दुसरी क्वालिटी मिरी आहे आपल्याकडे, हे बघा जम्बो साईज मिरी. क्या बात आहे, कसलं भारी माल आहे बघा, हा, एक नंबर मस्त, माल आहे बघा, मस्त. सुपर माल छान आहे. माल आहे. साईज बघा कशी आहे, बरोबर. खूप सुंदर आहे बघा. क्वालिटी आहे, क्वालिटी आहे. बरोबर. 2 मिरी मध्ये जवळजवळ 1000 रुपयाचा फरक आहे. हो, हो. पण माल म्हणजे मालच आहे, प्युअर सोनं आहे. खूप बरोबर. सुंदर माल आहे, खूप बरोबर. छान माल आहे. त्याच्यामध्ये गुलाब पाकळी देखील गुलाब वापरले पाकळी, जाते. हा. स्मेल साठी किंवा गोड पाणी असं पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये ही गुलाब पाकळी वापरली जाते. अच्छा. तर आपण गुलाब पाकळी पण ठेवतो. छान आहे हे, स्मेल खूप सुंदर आहे बघा, खूप छान आहे गुलाब पाकळी, मस्त आहे आणि एकदम क्लीन आहे, सुकं टाक आहे, बिलकुल ओलवा नाहीये याच्यात. बरोबर. त्याच्यात खसखस दाखवते बघा मी तुम्हाला. हा, खसखसची खसखस. साईज एकदम छोटी असते, पण बघा ओरिजिनल खसखस आहे, काय बरोबर. कचरा आहे का बघा, अजिबात कचरा नाही, एकदम आणि खसखस मध्ये पण काहीतरी मिक्स खसखस करतात मध्ये ना? राजगिरा मिक्स राजगिरा mix करतात, तो correct. खसखस जेव्हा आपण गरम करतो ना तेव्हा तेव्हा ते ते तडतडतं. उमटतं, त्याचा फूल तयार होतो. बरोबर. फूल तयार झालं की ते राजगिरा मिक्सिंग आहे समजायचं. अच्छा. त्याच्यात बिलकुल राजगिरा नाही, एवढी छोटी साईज आहे, छोटी साईज आहे, पण बिलकुल त्याच्यात एकही राजगिरा नाहीये, ओरिजिनल खसखस आहे. वा. खूप छान आहे बघा खसखस, मस्त आहे. हो. आणि खसखसचा काय भाव आहे? खसखस 4000 रुपये किलो आहे. अच्छा. पण खसखस ही ओरिजिनल खसखस आहे. ओरिजिनल खसखस. खसखस भाजल्याच्या नंतर उमळते, त्याचा फूल तयार होतो. फूल बरोबर. नाही तयार झाला पाहिजे, बरोबर. फूल तयार झाला की त्याचा तो राजगिरा आहे राजगिरा समजायचं. mix आहे. ही ओरिजिनल खसखस उमळत नाही, जशीच्या बरोबर. तशीच राहिली पाहिजे भाजल्याच्या नंतर. छोट्या छोट्या गोष्टी आहेत मसाल्याच्या, छोट्या हो, छोट्या हो, एकदम छोट्या छोट्या हो. टिप्स आहेत त्या. म्हणून त्या म्हणतात आपण- की एक प्रामाणिक, एक विश्वासातलं दुकान बघा आणि अगदी, तिकडे जाऊन मसाला अगदी, बनवा, अगदी, अगदी. म्हणजे आणि तुमची फसवणूक होणार नाही. फसवणूक होणार नाही माझ्याकडून. तुम्हाला मी ओरिजिनलच माल देईन, चांगलंच माल देईन आणि शिवाय रेटही कमी करेन. बरोबर. आणि दादाचं युट्यूब चॅनल बघून आलेला मी कन्सेशन पण देणार. अरे वा वा, बघा कोकणी इंडियन नाव सांगा आणि कोकणी ताईंकडनं इंडियन नाव सांगा कन्सेशन आमच्या द्या. नितीन दादाचं, तुम्हाला नक्की मी कन्सेशन देणार. वा, छान. हे बघा शहाजिरे, शहाजिऱ्यामध्ये ना हा जो आपला जिरा असतो ना, हा, हा. साधा जिरा, हा. तो चाळतात आणि त्याचा जो अच्छा. बारीक उरतो तो ह्याच्यात मिक्सिंग केलं जातं. अच्छा. तसं नाहीये बघा माझ्याकडे, ओरिजिनल शहाजिरा आहे बघा, clean. हा, बरोबर. बिलकुल नाहीये बघा, आणि कचरा नाहीये बघा, बरोबर. अजिबात खडा काडी कचरा काही नाही, एकही गरम मसाल्यात कचरा कचरा भेटलेला नाहीये नाहीये, बघा, क्लीन आहे बघू बघा, शकता. एकदम माल क्लीन आहे बघा. आणि मला एक ताईंचं आवडतं, डोळ्यात देखत सर्व माल काढतात, गरम हो. मसाला काढतात. हो, बाकी मी जागी तुम्हाला- कसं तुम्हाला दाखवतात एक, करतात नाही, एक, पण तसं इकडे नाही. तसं नाहीये. प्रत्येक गिऱ्हाईकाला समोरासमोर हो. माल वजन करून बरोबर. देते. तुम्हाला 5 किलो 10 किलो बरोबर. एवढा पण मसाला पाहिजे, हे मसाले तुमच्या समोर मी काढून देणार. बरोबर. आणि जो मिरची पण जी आहे ती मिरची आपण डिस्प्लेला जी उन्हामध्ये ठेवलेली आहे हो. तीच मिरची देणार तुम्हाला. अच्छा. ही मिरची मी सुकवलेली हा. मिरची आहे, मी तुम्हाला तीच म्हणजे जे देणार. काय ते सगळं डोळ्यात देखत हा, होतं. तुमच्या डोळ्यासमोर माल पण मी तुमच्या डोळ्यासमोर भरून बरोबर. देणार. हे हिंग बघा, हा, हे नंतर टाकतात ना? हा, मसाला ठेवण्यासाठी हा हिंग आहे. हा. हा मसाला ठेवतात त्याच्याने मसाला खराब होत नाही. बरोबर. हा, पावसाळ्यामध्ये आणि मसाला वगैरे- खराब न होण्यासाठी अजून काय काय, मेथी पण वापरतात हा, ना? मेथी वापरतो आपण. सांग, बरोबर. या मसाला दळून आणल्याच्या नंतर मसाल्यामध्ये असं ठेवायचं, हे मसाला दळायला नाही द्यायचं. बरोबर. दळायला दिलं तर ही चक्की आपली गरम असते, हा. चक्की गरम असल्यामुळे हिंग चिकट असतो, तो अच्छा. आपला मसाला जो चक्कीला चिकटून बसतो, अच्छा. मग मसाल्याना वजनाला कमी येतो. अच्छा, घट होते. हा, मसाल्यामध्ये घट येते आपल्याला, त्याच्यामुळे मसाला दळून आणायचं, 2 तास थंड करायचं, थंड झाल्याच्या नंतर मग ते हिंगाचे कडे असेच्या असेच ठेवून द्यायचे. अच्छा. मसाला संपला की हा हिंग फेकून द्यायचं, हिंग पुन्हा वापरायचं नाही. अच्छा. आणि मसाला थंड करताना आपण प्लास्टिकच्या पेपरवर थंड करायचं, अच्छा. असं कागदावर थंड नाही करायचं. मग ते असं कागदावर चिकटतं थंड ना जरा? करायचं, सगळी तरी निघून हा, जाते. तरी जी निघून. मसाल्याची जी तरी असते ना ती तरी सगळी पेपरला निघून जाते. आणि त्याच्यामुळे किती तास म्हणजे असं बाहेर 2 ठेवायचं? तास मसाला 2 फक्त 2 तास थंड करायचं, कारण काही बायकांना सवय असते अख्खी रात्र मसाला थंड करायची, काहीच गरज नाही. बरोबर. फक्त 2 तास मसाला थंड करायचा, 2 तासात मसाला बऱ्यापैकी थंड होतो. आणि अच्छा. पॅकिंग करताना त्याच्यामध्ये हिंगाचे कडे असेचे असे ठेवून द्यायचे. मसाला संपला की हा हिंग फेकून द्यायचा. बरोबर. जेव्हा तुम्ही घाटी मसाला बनवताय तो मसाला तेलामध्ये फ्राय केला जातो, त्याच्यामध्ये हा हिंग टाकायचं. अच्छा. जे डंकेमध्ये करतात ना मसाले, हा. त्यांनी हा हिंग टाकायचं. अच्छा. जे मसाले चक्कीमध्ये करतात त्यांनी हा हिंग दळायला नाही टाकायचं. मग डंक्यावर करणं आणि चक्कीवर करणं यामधला फरक आणि त्यामध्ये घट कशामध्ये जास्त होते? चक्कीमध्ये घट येते कारण ते गरम होतं, डंकमध्ये घट एवढी येत नाही, पण घट येते, नाही म्हणता येणार नाही. अच्छा, थोडीशी पण ते घट येते. थोडीशी घट येते, पण डंकेचा मसाला थोडंसं भरड असतं, हा, एकदम असा एकदम पिठासारखा बारीक नाही पीठ होत. असं. बरोबर. तसं चक्कीमध्ये तसं नाही, चक्कीमध्ये जो मसाला आहे ना ते एकदम बारीक दळून येतो. बरोबर. त्याच्यामुळे घाटी मसाला पण तो डंकेमध्येच करावा लागतो. अच्छा. हा. त्याच्यानंतर ही मेथी सीड्स बघा कसे आहेत, एकदम छान सीड्स आहेत बघा, हो, हो, एकदम हो. क्लीन आहे, दर्जेदार आणि आहे. दर्जेदार आहे. आपण क्वालिटी देण्याचाच प्रयत्न हो, करतोय. हो.
मसाल्यामध्ये ही मेथी टाकायची, कारण मसाल्यामध्ये रेनी सीझन मध्ये आळी होते. अच्छा. ती आळी सफेद आळी होते एकदम छोटी, ती आपल्याला दिसतही नाही डोळ्यांना. अच्छा. ती होऊ नये त्याच्यासाठी मेथी म्हणून मेथी टाकायची. टाकायची. आणि मेथी आपल्या शरीरालाही चांगली, बरोबर. खायला पण चांगली आणि मसाला मला टेस्ट पण वाढते. बरोबर. छान होतो मसाला. मसाला कडू होत नाही. अच्छा. फक्त वस्तू ज्या आहेत त्या प्रमाणात वापरायच्या. आपण म्हणतो की माझा मसाला छान झाला किंवा छान नाही झाला. बरोबर. मसाला कधी चांगला होतो जेव्हा तुमचं मसाल्याचं प्रमाणात प्रमाण चांगलं वापरतो, असतं. तेव्हाच बरोबर. मसाला छान होतो. मग ताई, एखादा कस्टमरला जर प्रमाण माहिती नसेल तर तुम्ही तर सजेस्ट yes, करता? कोणाला पाहिजे असेल, जर कोणाला माहित नसेल की आगरी कोळी मसाला, मालवणी मसाला, घाटी मसाला कसं बनवायचं, तर ते मी तुम्हाला स्वतः बनवून देईन किंवा माहित प्रमाण सांगेन. बरोबर. तुमचं मसाला म्हणजे पारंपरिक पदार्थ आहे. बरोबर. तर तुमच्या जे प्रमाण आहे त्या प्रमाणात जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्या प्रमाणात देणार. अच्छा. किंवा जर तुम्हाला माहित नसेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला सजेस्ट करेन, त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. बरोबर. पण क्वालिटी एक नंबर देणार. माझ्या हातचा मसाला तुम्हाला 100% आवडेलच. त्याला हे लागत कबाब चिनी वापरायचं. बरोबर. ओरिजिनल नाकेश्वर मिळत नव्हतं, हा. त्याच्यामुळे आपण कबाब चिनी वापरत होतो. आता ओरिजिनल नाकेश्वर येतोय आपल्याकडे, त्याच्यामुळे हो. कबाब चिनी वापरायची गरज नाही. अच्छा. मसाल्यात कबाब चिनी वापरली नाही तरी चालेल, अच्छा. फक्त नाकेश्वर वापरायचं ओरिजिनल. कबाब चिनी आणि नाकेश्वरचं टेस्ट सेम आहे. अच्छा. टोटल किती असं आपलं गरम सामान जातं त्यामध्ये? 22 आहेत आणि तीळ, सुंठ हे पकडून 26 होऊन जातात. अच्छा. आणि 26 घटक त्यामध्ये जातात. हे आगरी मसाल्यामध्ये 22 वस्तू वापरतो आपण. अच्छा. त्रिफळ आहे बघा. हा, मच्छी करीसाठी वगैरे हा, होतं बघा, बरोबर. कचरा नाहीये बघा. आणि बरोबर. त्रिफळ्यामध्ये आहे ना छोटी छोटी काठी असते बघा, हा, हा. ही काठी पण वापरायची. अच्छा. जशी की आपण कोवळी, कोथिंबीर, मेथी वापरतो ना, बरोबर. त्याप्रमाणे याच्यामध्ये टेस्ट असते. याचं काठी पण फेकून नाही द्यायचं. ही अच्छा. काठी सोबत, हे काठी सोबत दळायचं. बरोबर. खूप छान असते. याचं स्मेल खूप सुंदर आहे. हो, आणि हो. क्वालिटी बघा, एकदम बरोबर. सुपर डार्क माल आहे. छान आहे. हा, मस्त हिरवी साईज मिरची. बघा, एकदम वा. बिग साईज आहे. एकदम हिरवीगार आहे. एकदम हिरवी. स्मेल बघा किती छान हो, आहे. सुंदर. मस्त, एकदमच सुंदर आहे. आणि पूर्ण भरीव दाणा आहे, एकही पोकळ बरोबर. दाणा नाहीये. जेवढं पण घ्याल तेवढं पूर्ण भरीव दाणा आहे. बघा एका वेलची मध्ये बघा एवढे दाणे निघाले बघा. वा. किती सुंदर आहे बघा. हो. आणि क्वालिटी देत आहे. क्वालिटी, हा. ब्लॅक कलरचे सीड्स आहेत बघा आतमध्ये. करेक्ट. हा, जे पिवळे सफेद दाणे असतात ते पानपट्टीवर छोटी साईज असते बघा, आणि त्याच्यामध्ये बरोबर. सफेद दाणे असतात. बरोबर. हे जर स्पेशल मसाल्यासाठी वापरायचे तर ब्लॅक कलरचे सीड्स पाहिजे आतमध्ये, बरोबर. त्याच्यात ते छान असतं मसाल्यासाठी. असं आपण 1-1 किलोची पॅकिंग घेतो. अच्छा. हा. तुमच्याकडे रेडीमेड मसाले सुद्धा हो, मिळतात ताई? रेडीमेड मसाले पण आम्ही स्वतः मसाले बनवते, हा. ते दाखवते तुम्हाला. बघा, कांदा खोबऱ्याचा घाटी मसाला. हा. याच्यात कांदा आहे, खोबरं आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, मीठ आहे. तरी सुद्धा बरोबर. 1-2 वर्ष हा मसाला खराब होत नाही. अच्छा. जसेच्या तसं टिकून राहतो. स्मेल बघायचं किती छान आहे दादा, तुम्ही स्मेल घेऊन बघा. हो. खूप सुंदर आहे, खूप खूप सुंदर. छान आहे माल. बरोबर. घाटी मसाला, सोलापुरी चटणी म्हणतात ती अच्छा. आहे. हा, ते आपण स्वतः बनवतो. आणि तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही माझ्याकडून प्रमाणात घ्या. तुम्हाला नसेल बनवायचं तर मी स्वतः बनवते. बरोबर. जसं आपल्याकडे आगरी मसाले बघा, हा. खूप छान आहे. कलर, तरी, स्मेल, टेस्ट खूप सुंदर आहे बघा. कलर कितीचं पॅकेट आहे? किती? 720 रुपये किलो. अच्छा. 650 पासून स्टार्ट आहे. थोडंसं हा. कमी रेट वाला जर पाहिजे असेल तुम्हाला बरोबर. तर थोडंसं त्याला कलर कमी येईल. बरोबर. काश्मीर थोडी कमी वापरतो आम्ही, मग तो 650 रुपये किलो आहे. हो. हा 720 रुपये किलो. अच्छा. त्याच्यापुढे आपण मालवणी मसाला पण बनवतो. किती सुंदर स्मेल आहे बघायचं. हो, कलर वा. बघा किती सुंदर आहे, छान आहे. स्पेशल मालवणी मसाला 800 रुपये किलो. वा. पण माल म्हणजे मालच आहे, एक हो, नंबर हो, माल. हो. कलर बघा किती छान आहे, बरोबर. खूप सुंदर बहुतेक आहे. जणांचं असं असतं की कलर फिकट तर नाही होणार आमचा मसाला हा हा नंतर. हा, तसं असे- नाही होणार आहे. उडीद डाळ बघा किती क्लीन आहे बघा. बरोबर. आणि किती मोठं दाणं आहे बघा. दाणे हो. किती मोठे बघा, हो. खूप सुंदर आहे बघा. आणि ह्या डाळीला आहे ना चिकटपणा जास्त आहे. जो पापडाला अच्छा. चिकटपणा पाहिजे असतो ना, तो तो आहे. चिकटपणा खूप जास्त आहे. मस्त, एकदम छान आहे. याच्याने मस्त छान. पापड एकदम छान होतील. मस्त, खूप सुंदर. तर ताई, आपण कुठून आलात? आम्ही आलो भाईंदरवरून. भाईंदरहून. अच्छा. काय सांगाल आमच्या या दुकानाबद्दल? आता क्वालिटी तर चांगली वाटते. हा. आता मसालाही चांगला आणि ताई पण चांगल्या वाटते. मस्त आम्हाला आणि आम्हाला सहकार्य करतायत ते पण. लग्न आहे आमच्या मुलीचं लग्न आहे. अरे वा वा. तर लग्नासाठी त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा. Thank आणि आता जसं आज शिवजयंती आहे आणि मी आताच ऐकलं की ताई म्हणत होत्या की तुम्हाला वर्षभराची गॅरंटी देत आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी गॅरंटी ज्यांनी गॅरंटी दिली त्याच्यात आता आम्ही समाधानी समाधानी आहोत. आहोत. तर आम्ही आता नेक्स्ट टाइम बघू की हा जर त्यांनी दिलेला माल जर योग्य आहे तर आम्ही नेक्स्ट टाइम त्यांच्याच दुकानात यांच्याचकडे येणार. वा. त्यांच्याकडेच येणार. आम्ही अलिबाग वरून आलोय. हा. हा, राहतोय आम्ही आम्ही सगळे पनवेलला. वेगवेगळे राहतोय. आमचं अच्छा. गाव आहे अलिबाग. अलिबागहून चौल आला. आग्राव. वा, एवढा लांबून आला हो. तुम्ही. हा,
छान. तर आम्ही आता इथे आम्ही भाईंदरला राहतो, हे पनवेलला राहतात. अच्छा. आणि मग अशा वेळेला लग्न कार्य घरात हा. असल्यामुळे एकत्र येऊन बरोबर. खरेदी ती चालली. खरेदी चालली आहे आमची लग्नाची. छान छान. आणि तुम्हाला भाव वगैरे कसा भेटला इथे व्यवस्थित आम्हाला भेटला? ताईंनी तर व्यवस्थित वाटला म्हणून रिजनेबल आम्हाला ताईंनी करून दिला. हा. आणि आम्ही पुढच्या आणि दुकानात आम्ही गेलो अजून नाही. दुकानात दुसऱ्या दुकानात गेलोय नाही. आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करायला वा पाहिजे वा. ना आपण. छान छान. खूप बघा वाटलं ताई. थँक्यू. ताई तुमचं नाव काय आणि कुठून आलात? माझं नाव सीमा केदार आहे. अच्छा. मी नवी पनवेल विसुंबेवरून आलेली आहे. अच्छा. आणि तुम्ही आता कोणता मसाला बनवण्यासाठी आलात? मी आता मालवणी मसाला बनवणार. मालवणी मसाला. हा. अच्छा. तुमचं गाव कोणतं ताई? माझं गाव नाशिक आहे. अरे वा. आणि मालवणी मसाले अशी आवड आहे तुम्हाला? मग काय काय घेतलंय तुम्ही? आता ताईच्या हिशोबाने सगळा मसाला घेते. घेतले. हो, 3 किलो मिरची आणि बाकीचं बाकीचं गरम सामान. मसाला. वा. आणि ताई तुम्ही काय सांगाल या दुकानाबद्दल? हे दुकान आपलं मराठी माणसाचं आहे. हा. मराठी माणसाला व्यवसायात आपलीच माणसं खेचत असतात, तर तसं करायला नाही पाहिजे. बरोबर. आपण त्यांना पुढे नेलं पाहिजे. बरोबर आणि मराठी माणसं जास्त विश्वासू असतात, ते कुठल्या गोष्टीत आपल्याला फसवत नाही. बरोबर. म्हणजे जे काय आहे ते एकदम प्रामाणिकपणे हा, तुम्हाला प्रामाणिकपणे ते त्यांचा व्यवसाय करत असतात. देतात. बरोबर. आणि तुम्हाला भाव वगैरे कसं वाटलं इथलं? एकदम म्हणजे व्यवस्थित क्वालिटी वाटला. भाव क्वालिटी वगैरे चांगली वाटली. चांगली वाटली. आणि तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल या दुकानामध्ये येण्यासाठी? मी म्हणेल की मराठी माणसाला सपोर्ट करा. जास्तीत जास्त मराठी जे असतील छोटे मोठे बरोबर. व्यापारी, त्यांच्याकडनं तुम्ही माल घेत जा. बरोबर. कारण मारवाडी लोक त्यांच्या माणसांना पुढे नेतात, हा. तर आपण आपल्या माणसांना पुढे नेलं पाहिजे. करेक्ट करेक्ट. खूप छान माहिती दिली. आणि महत्वाचं म्हणजे आजच आपल्या महाराजांची जयंती आहे. हो. खूप धन्यवाद. थँक्यू. जय शिवराय. हा. तर ताई आता खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हा सर्वांना. आता बहुतेक जणांना बघा मालवणी मसाला बनवायचा असतो, कुणाला घाटी मसाला, कुणाला आगरी कोळी मसाला. जर एक उदाहरणतः जर 5 किलो मसाला बनवायचा आहे, एक अप्रॉक्सिमेटली असा किती भाव जाईल जर घाटी मसाला बनवायचा असेल मालवणी आणि आगरी कोळीचा? एक अंदाज. आगरी कोळी मसाला आत्ताच्या रेटमध्ये दांडी तोडलेली मिरची घेतली तर तुम्हाला 4000 रुपये मध्ये 7 किलो देतो आपण. अच्छा. 5 किलो मिरची, 2 किलो सामान, असं 7 किलो देतो. अच्छा. तुम्हाला पाहिजे ती मिरची किंवा मी सांगेन तुम्हाला मसाला किती तिखट खायचे बरोबर. ते मला सांगा, त्याप्रमाणे मी तुम्हाला मिरची देईन. बरोबर. 4000 रुपये मध्ये 7 किलो देतो, पण रेट कमी जास्त होतील. अच्छा. आणि दांडीवाली मिरची घेतली तर 3500 रुपये मध्ये 7 किलो, 5 किलो मिरची आणि हे 2 किलो गरम मसाले. अच्छा. 22 प्रकारच्या वस्तू आहेत. 22 पुढे वेगवेगळ्या बांधून देणार. त्याचं वजन होईल 2 किलो. आणि 5 किलो मिरची असं 7 किलो देणार आपण. त्याचे दांडीवाली मिरची घेतली तर 3500 रुपये आणि दांडी तोडून मिरची घेतली तर 4000 रुपये. पण हे रेट फिक्स नाहीत, हा, हे वर रेट खाली कमी जास्त होणार. बरोबर. आणि मालवणी मसाला जर घेतलात तर दांडी तोडलेल्या मिरचीचं होतील तुमचे 4500 रुपये. दांडी तोडलेल्या 5 किलो मिरची. अच्छा. आणि दांडीवाली घेतली तर 4000 रुपये. अच्छा. घाटी मसाला पण सेम रेट आहे. घाटी मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण ह्याचे हे सर्व पैसे जे वाढतं. आहे त्याचे थोडे वेगळे द्यावे वेगळे लागतील. द्यावे. आपल्याकडे कांदा आहे, हा हे बरोबर. कांदा, खोबरं, लसूण, बरोबर. मीठ ह्याचे पैसे एक्स्ट्रा जोडून बरोबर. जे होतील ते पैसे त्याप्रमाणे कमी जास्त होतील. तुम्ही बरोबर. किती तिखट मसाला खाता त्याच्यावर पण रेट कमी जास्त होऊ शकतो. आणि कारण तुम्ही की- काळा मसाला सुद्धा हो 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 हो. सर्व प्रकारचे सर्व मसाले. प्रकारचे मसाले मी तुम्हाला स्वतः बनवून पण देईन. तुम्हाला बनवायला सुकवायला मिरची सुकवायला जर जागा नसेल तर मी स्वतः मिरची सुकून वा. मसाले बनवून पण देऊ शकते तुमच्या अरे वा. ऑर्डर प्रमाणे. फक्त ती आधी ऑर्डर द्यावी लागेल. बरोबर. जी तयार मसाला तुम्हाला पाहिजे असेल तर मसाल्याची आधी ऑर्डर द्या. बरोबर. कारण मिरची सुकवायला 2 दिवस लागतात. हो. उन्हामध्ये ठेवतो आपण मिरची, प्रॉपर उन्हामध्ये ठेवून देतो आपण. अच्छा. आणि 2 दिवस ते पण पूर्ण मिरची सुकवतो आणि मग तयार मसाले गिरायकाला करून देतो. वा. माझ्याकडे गिरायकाची एकाही कंप्लेंट नाहीये, मसाला चांगला झाला नाही, टेस्ट नाही, बरोबर. कलर उतरला, असं एकाही गिरायकाची कंप्लेंट नाही. त्याच्या ज्यांना पण मसाले दळून पाहिजेत त्यांनी मला 2 दिवस आधी फोन करा. बरोबर. आणि तुम्हाला किती तिखट पाहिजे ते सांगा, त्याप्रमाणे मी तुम्हाला प्रमाण देईन किंवा तुम्ही तुमच्या प्रमाणात घ्या. मी तसंही करेन. मला बरोबर. सर्व प्रकारचे मसाले बनवता तुमच्याकडे जर येतात. लिस्ट असेल तर हो, ती तुम्ही घेऊन या. तुमच्याकडचे जे लिस्ट असेल त्याप्रमाणे देईन. मग तुम्हाला कसं मसाला बनवायचं हे माहित नसेल तर माझं प्रमाण घ्या, मी माझ्याप्रमाणे तुम्हाला मसाले देईन. बरोबर. तुम्ही त्याप्रमाणे करा. आणि इथे आपल्याकडे डंक आणि चक्की दोन्ही दोन्ही आहे, डंक पण आहे, चक्की पण आहे. फक्त तयार जर तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर 2 ते 3 दिवस मला द्यावे लागतील आगाऊ. बरोबर. त्याच्यासाठी आधी की मग तो मसाला तयार करायला मला वेळ पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी ते, कारण इथे दुकानात पण गिरायक असतं आणि हो, आता हो. मसाल्याचं सीझन चालू हो. झालंय. माझं शेड्यूल पण थोडंसं बिझी बरोबर. असतं. एक जेव्हा मला गिरायक फोन करतात त्या प्रत्येकाला फोन कॉल उचलायला मला वेळ Attend मिळत करणं नाही. शक्य नसतं. पण मी त्यांना ज्याला रिप्लाय करते नंतर जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा बरोबर. मी त्यांना फोन करते. तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवा, माझे दोन्ही नंबर व्हॉट्सअपला आहेत. दोन्ही तुम्हाला हाय पाठवा व्हॉट्सअपला. मी तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, मी बरोबर. तुम्हाला रिप्लाय करेन.
फोन जर एखाद्याचा फोन उचलायला नाही वेळ मिळाला तर रागावू नका, मला समजून घ्या, कारण माझं शेड्यूल थोडं बिझी आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला तरी पण मी तुम्हाला रिप्लाय करू शकते. मला जसं वेळ ऍडजस्ट होईल तसं मी तुम्हाला फोन करेन. बरोबर. आणि ताई तुमचा एखादा नंबर सांगा आणि इकडे येण्याचं लोकेशन सांगा. कॉल करायचं असेल तर 7900056017 किंवा जर हा नाही उचलला तर 8767149079 ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि दुकान गोपालकृष्ण मंदिराच्या समोर आहे, मिरची गल्लीमध्ये. मिरची गल्ली ऍड्रेस पाहिजे असेल तर ह्याच्यात तुम्हाला गुगलवरती पण टाकतो. बरोबर. आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये गुगल लोकेशन आणि पूर्ण पत्ता वेळ सर्व काही देणार हो, आहे. हो, काय? दुकान कधी बंद असतं ताई? नाही, आठवडाभर पूर्ण चालू असतं. संडे मंडे पूर्ण दुकान चालू असतो. आता आणि पनवेल स्टेशनला आल्यानंतर मिरची गल्लीमध्ये कसं यायचं? पनवेल स्टेशनला आल्याच्या नंतर ॲटोने यायचं तुम्ही. 40 रुपये किंवा 50 रुपये घेतात रिक्षावाले. मिरची गल्ली पनवेल एवढंच म्हणायचं त्यांना. ओल्ड पनवेल. पनवेलला यायला ओल्ड आणि न्यू असं आहे. सिग्नलवर चढल्यावर फक्त सिड्या नाही चढायच्या, राईट साईडनी यायचं. अच्छा. सिडी चढली तर ते ते न्यू पनवेलला जातं. बरोबर. हा, न्यू आणि वॉकेबल डिस्टन्स मला वाटतं 15 ते 20 10 मिनिटं आहे. मिनिटामध्ये तुम्ही दुकान चालत येऊ शकता. पण बरोबर. त्यांना मिरची गल्ली नाही माहिती, त्यांनी रिक्षाने या. हो. 40-50 रुपये रिक्षावाले आणि घेतात. प्रसिद्ध आहे मिरची हो, गल्ली मिरची गल्ली पनवेलची. फेमस आहे. तुम्ही फक्त मिरची गल्ली गोपालकृष्ण मंदिरासमोर जायचे तरी गिराईक रिक्षावाले तुम्हाला विचारतील सुबोधवाणीकडे जायचं आहे का. अरे वा. त्याप्रमाणे तुम्हाला ह्या ऍड्रेसवर यायचं आहे आमच्या. बरोबर आहे बघा. तर ताई आता जाता जाता आमच्या व्ह्यूअर्सला काय सांगाल? सगळ्यांनी या माझ्याचकडे मसाला बनवून घ्या. मी तुम्हाला 1 नंबर मसाला देईन. आगरी कोळी, मालवणी, जो पण तुम्हाला मसाला पाहिजे व्यवस्थित कमी रेटमध्ये, क्वालिटी चांगली देईन. रिझनेबल रेट, 1 नंबर क्वालिटी. माझ्याकडे या, तुम्हाला मी नक्की मसाला चांगला छान बनवून देईन. छोटे जे टिप्स सांगितले तुम्हाला व्हिडिओमध्ये ते फॉलो करा. तुमचा मसाला बिलकुल खराब होणार नाही. माझ्याकडे या खात्रीशीर मसाला देणार तुम्हाला मी. बरोबर. मग या वर्षीचा मसाला कुठे बनवायचा? सुबोध किसन वाणी, पनवेल. पनवेल हे सुबोध बघा. किसन वाणी. वा, छान. छोटीशी फॅमिली आहे आणि मराठी उद्योजक आहे. नक्की सपोर्ट करा. म्हणजे मला एक गोष्ट खूप आवडते इथे व्हिडिओ बनवताना की एक प्रामाणिकपणा हो असतो. हो, नक्की नक्की. क्लिनिंग, हो. प्रामाणिकपणा आणि सर्व माल तुम्हाला ओरिजिनल देणार. बरोबर. रिझनेबल रेट मध्ये. बरोबर. खूप खूप धन्यवाद ताई. Thank you, जय thank शिवराय. you. जय शिवराय. तर तुर्तास मित्रांनो आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या दुकानामध्ये आवर्जून या. तुमचे जे आहे ते दर्जेदार मसाले इथे तुम्हाला बनवून मिळणार आहे याची आपल्याला खात्री आहे, कारण दरवर्षी आपण या दुकानामध्ये येतो. चला मित्रांनो, पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. आणि जय शिवराय.